मी ह्या दारातून येतोय. सर एकदम धमाकेदार आणि बहारदार एंट्री होती तुमची आणि ते दारातून रितेश सर. नमस्कार. बिग बॉस सीझन 6 तर्फे मी तुम्हा सगळ्यांचं इथे स्वागत करतो. जान्हवी, येस सर. परत एकदा बिग बॉसच्या स्टेजवर भेटून मला फार बरं वाटलं. मलाही सर तुमचं खूप 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 स्वागत आहे. थँक्यू. बापरे, गेल्या वर्षी सर म्हणजे मी प्रत्यक्षात तुमचं प्रेमही अनुभवलंय, तुमचा रागही अनुभवलाय खूप जास्त. सो आजही ना सर सीझन संपलाय तरीही शनिवार रविवार आला की असं कधी कधी वाटतं की तुम्ही टीव्हीतून बाहेर आला आणि आता मला ओरडाल, कारण की कौतुकापेक्षा ओरडा जास्त. त्यात माझा दोष नाहीये. तुम्ही जे टीव्हीवर करणार तसंच मी वागणार ना. म्हणजे तुम्ही जर असं काही केलं असतं ज्याच्यावर मला ओरडावं लागलं नसतं तर मी तसा वागलो असतो. हो सर, पण कौतुकही केलंय. कौतुकही भरपूर केलं. येस सर, येस सर. खरंच मी खूप मिस करते आणि यायचं तुम्हाला मला आवडेल. नाही नाही, मला खरंच आवडेल, कारण की बिग बॉस हा शो खूप मनापासून, म्हणजे मी खूप इमोशनल होते बिग बॉस हे नाव ऐकलं तरी सर. आणि मला खूप ते दिवस आठवतात, केलेल्या चुका आठवतात आणि तुमचं ओरडणं आठवतं. मी खूप मिस करते सर ओव्हरऑल सगळंच सगळंच सगळंच. आणि ऍक्च्युली बिग बॉस हा शो तुम्ही मागच्या वर्षी होस्ट केलात आणि खूप कमालीचा एक्सपिरियन्स होता आणि तेव्हाही खूप धक्के बसले आम्हालाही, कारण की माहीत नव्हतं, कारण की तुमचा हा स्वभाव जगात कोणीही बघितला नव्हता आणि तो जवळून माझा हा स्वभाव मी सुद्धा पाहिजे. अगदीच अगदीच अगदी सर, अगदी सर. आणि आता आपण भेटलोच आहोत तर एक सेल्फी घेऊया प्लीज. हो शुअर, ऑफकोर्स. येस, मोबाईल प्लीज. आणि सर एक अशी सेल्फी घेऊया आपण की ज्या सेल्फी मध्ये सगळे पत्रकार सुद्धा येणार आहेत. येस सर, तुम्हाला घ्यायचे. अच्छा, मलाच घ्यायचे. हो सर. लाईट्स येतो. ओके. येस. ट्राय करूया. यप. थँक्यू. Thank you. थँक्यू सो मच. सर यावर्षी म्हणजे माझ्याप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्र, सगळे पत्रकार सुद्धा उत्सुक असणार आहेत की यावर्षी नक्की नवीन काय असणार आहे, नवीन काय काय गोष्टी होणार आहेत. आणि तुम्ही नक्की या वर्षातलं, ऍक्च्युली हे बिग बॉसचं नवीन सीझन म्हणजे या वर्षातलं महाराष्ट्राला दिलं गेलेलं सगळ्यात मोठं गिफ्ट आहे. बिग बॉसचं सीझन. सर आता महाराष्ट्राचं नवीन सीझन येतोय आणि खरं तर मनोरंजनाचं महाद्वार उघडणार आहे. महाराष्ट्राचं तुफान घराघरात येणार आहे आणि खरं तर हे ऐकलं आणि सगळ्यांचा जीव भांड्यात पडलाय. तारीख समजले काय आहे, वेळ समजले काय आहे. आणि बिग बॉस मराठी म्हणजे नेहमीच वेगळे पण असतं. अगदी घराच्या लुक पासून ते दिसणाऱ्या सगळ्या कंटेस्टंट पर्यंत सगळंच काय काय आपल्याला नवीन गोष्टी पाहायला मिळणार आहेत. सो घर तयार आहे आणि कंटेस्टंटही ठरलेच असतील. तर प्लीज सांगा ना सर, यावेळी कोण कोण असणार आहे बिग बॉसच्या घरात. नाही, खरं म्हणजे फार जवळपास सगळ्यांचा गैरसमज आहे की जे कंटेस्टंट येतं ते मला माहिती असतात कोण आहेत. तुम्ही जसं मला विचारता तसं मी बॅकचं विचारणार कोण आहे, मला तरी सांगा. तरी पण मला असं वाटतं की ज्या दिवशी कंटेस्टंट घराच्या आत जातील त्या दिवशीच मला कळेल ते आहेत. पण मी पण अतिशय तुमच्या एवढंच उत्सुक आहे हे ओळखून घेण्यासाठी की आत घरात कोण कोण जाणार आहे. कारण ह्या वर्षीचं सीझन खरंच प्रचंड एक्साइटिंग असणार आहे. बिग बॉस मराठी आणि कलर्स ची जी क्रिएटिव्ह टीम आहे त्यांनी भरपूर मेहनत घेतलेली आहे. काहीतरी नक्कीच कुठल्याही लँग्वेजेस मध्ये बिग बॉसच्या ज्या भाषेत सीझन होतो
जे घडलं नाही ते ह्या सीझन मध्ये घडणार आहे. जसं गेल्या वर्षी सुद्धा मला वाटतं की जेव्हा बिग बॉस सीझन चालू होता मराठी, त्यावेळेस माझे कितीतरी हिंदी भाषिक मित्र होते जे बिग बॉस पाहायचे आणि फिल्म इंडस्ट्री मधले मित्र होते. ते मला फोन करायचे की बाबा एवढं इंटरेस्टिंग सिच्युएशन्स मध्ये मराठी सीझन होतोय का, लोकांना कंटेस्टंट घेऊन जातात, ते आपल्याला कसं इथं म्हणता येत नाही की दुसऱ्या सीझन पाहतात दीपक बसलेले आहेत म्हणून, पण मला वाटतं की एक वेगळी ओळख मराठीने गेल्या वेळेस सोडली होती टीव्हीवरती, त्याच ओळखेला आपण आता अजून थोडं पुढे घेऊन जातो. सर, बिग बॉस मराठी सीझन 6चा त्या प्रोमोचा डायलॉग म्हणजेच गेल्या वर्षी गाजवलंय या वर्षी वाजवणार, हा तुमचा डायलॉग सोशल मीडियावर तुफान गाजतोय. खूप साऱ्या रील्स होतात आणि प्रोमोलाही खूप छान प्रतिसाद मिळालाय. सो मला असं विचारायचं की ह्या सीझनसाठी नक्की तुम्ही काय तयारी केली आहे आणि इतकी मोठी जबाबदारी पेलताना नक्की काय भावना आहेत तुमच्या मनात? मी जसं म्हणालो की मी अतिशय एक्सायटेड आहे बिग बॉस सीझन 6 होस्ट करण्यासाठी. आणि गेला सीझन माझा फर्स्ट एक्सपिरियन्स होता, मला खरंच भरपूर आवडला. तो प्रवास हा छान होता. तुम्ही कंटेस्टन्स हो सर. तुमच्यामुळे सगळ्यांमुळे. तर आय एम होपिंग की ह्यावेळेस सुद्धा एक्साइटिंग कंटेस्टन्स येतील, एक्साइटिंग गोष्टी घडतील. तयारी तशी मी काहीच केलेली नाहीये. जसं गेल्या वेळेस आलो तसंच मी येणार आहे. आणि काय की मी रिॲक्टिव्ह पर्सनॅलिटी आहे. बिग बॉसचा जो होस्ट असतो, जे आठवडाभर घडलंय त्याच्यावरती तो रिॲक्ट करणार आहे. जोपर्यंत ते ऍक्शन्स घडणार नाहीत तोपर्यंत होस्ट काहीच रिॲक्ट करू शकत नाही. तयारी तशी काहीच नाहीये. मला वाटतं की एक्साइटिंग शो होणार आहे आणि त्याच्याच मी पण एक प्रेक्षकच आहे. बिग बॉस होस्ट सुद्धा एक प्रेक्षकच असतो आणि आम्ही पण तुमच्यासारखेच टीव्ही पाहतो, शोज पाहतो. नंतर मला फक्त एवढी संधी मिळते की मी त्यांच्यावर पर्सनली रिॲक्ट करू शकतो. येस सर. आणि तुम्हाला काय वाटतंय जे स्पर्धक येणार आहेत त्यांच्या स्ट्रॅटेजीमध्ये काय फरक असेल? म्हणजे आम्ही जसा गेम खेळलो तसंच ते खेळतील का? काय वाटतं तुम्हाला? नाही, कसं आहे ना की स्पर्धक हा विचार करतात की गेल्या सीझन मध्ये काय चाललंय, काय होणार आहे, किंवा कुठल्या गोष्टी केल्यामुळे त्यांना ओरडा मिळाला किंवा कुठल्या गोष्टी केल्यामुळे पब्लिकचा सपोर्ट मिळाला, ह्या सगळ्या गोष्टीचा विचार ते करून येतात. पण त्याच्यापेक्षा जास्त हुशार आमची क्रिएटिव्ह तुम्ही जो जो विचार करून येणार आहात त्याच्यावरती कसं त्यांना, म्हणजे कसं आहे की नैले पे धैला ज्याला म्हणतो, येस सर, तसं ते विचार आमची क्रिएटिव्ह पण करत आहेत. तुम्ही हेही म्हणाल की चखवा देणार आहे. चखवा नक्कीच देणार. आणि प्रत्येक स्टेपला, प्रत्येक एपिसोडला, प्रत्येक दिवशी काहीतरी नवीन घडणार आहे. जसं ह्या स्टेजवरती तुम्ही पाहताच की एवढी दारं आहेत, याच्यापेक्षा कितीतरी जास्त दारं घरी असणार आहेत. प्रत्येक दारापाठीमुळे काहीतरी गोष्ट घडेल आणि ती गोष्ट तुम्हाला जेव्हा तुम्ही शो मध्ये याल त्यावेळेसच ती कळेल. नक्कीच. चकवा देऊन महाराष्ट्राचा थकवा नक्कीच घालवणार आहे हा शो, एवढं तरी नक्की आहे सर. बरं, यंदाच्या घरात ना खूप रहस्यमयी दारं आहेत, आता आपण स्टेजवर पण पाहतोय. सो ती दारं नक्कीच सरप्राईज देतील की धक्का देणार आहेत? तुम्ही काय सांगाल? म्हणजे या वर्षीचे स्पर्धक गेम प्लॅन्स करून येतील, स्ट्रॅटेजीज असतील आणि त्यांच्या स्ट्रॅटेजीमध्ये काय उलथापालथ असेल? मला वाटतं की कसं आहे की प्रत्येक वेळा एखादा कंटेस्टन्स काहीतरी विचार करून येतो की मी आता ही स्ट्रॅटेजी वापरणार आहे. परंतु प्रत्येक दारा पाठीमागे मला असं वाटतं की काही सुखद धक्के असतील, काही जोरदार धक्के पण मिळतील, सरप्राईजेस तर भरपूर असणारच आहेत. दार म्हटले की दारापलीकडे काय आहे याची उत्सुकता जेवढी आपल्याला असेल प्रेक्षक म्हणून, तेवढीच कंटेस्टंट म्हणून त्यांना पण असेल. आणि प्रत्येक दार एकाच दिवशी नाही उघडणार आहे, ते हळूहळू काही धक्के बसणार, पण जोरदार धक्के बसणार. नक्कीच 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 सर. आणि त्या धक्क्यांवर तुमचा कसा रुबाब दिसणार आहे? तुम्ही मागच्या वेळीपेक्षा अजून जास्त चिडणार आहात की काय होणार आहे नक्की? माझं चिडणं तुमच्यावर अवलंबून आहे. तर मला वाटतं कंटेस्टंट जसे बिहेव करतील तसं मला डिरेक्ट करावं लागेल. आणि काय की होस्ट म्हणजे तुम्ही कंटेस्टंटच्या जीवनात जास्त इन्व्हॉल्व पण होऊ शकत नाही, कारण की त्यांचा तो प्रवास त्यांचा असतो, तो प्रवास होस्ट म्हणून तुमचा नसतो. आणि मला वाटतं की करेक्टिव्ह मेजर्स, थोडंफार गायडन्स आणि
एकच कम्युनिकेशन आहे कंटेस्टंट मध्ये, होस्ट मध्ये. हो. त्यामुळे बाहेर काय चालू आहे त्यावेळेस त्याची सगळी माहिती आम्हाला असते. आणि काय आहे की आज फक्त टीव्हीवरचे प्रेक्षक नव्हे तर सोशल मीडियावरती एवढ्या प्रतिक्रिया येतात लोकांचे. प्रत्येकाचा एक वेगळा अनुभव असतो. प्रत्येकाला वाटतं की नाही होस्टनी हा प्रश्न विचारला पाहिजे का, ही बरोबर होती का, हा बरोबर होता की ह्यानी हा चुकीचा वागला का, ह्या चुकीच्या वागल्या नाहीत. आणि ह्या सगळ्या गोष्टी अॅनालाइज करून मला वाटतं की एक शोची एक दिशा असते ती घेऊन पुढे जाण्याचं काम होस्टचं असतं. आणि ते आमची क्रिएटिव्ह टीम आणि आम्ही बसून ठरवतो. नक्कीच 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 सर. बरं, थँक्यू सो मच सर, थँक्स अ लॉट. थँक्यू. आणि आता मी मंचावर आमंत्रित करते सुमंता बोस सर, हेड एंटरटेनमेंट बिझनेस, स्टार प्लस, स्टार भारत अँड स्टार उत्सव ईस्ट अँड वेस्ट क्लस्टर, जिओ स्टार. सर प्लीज. सर. I think a lot of points Ritesh already had said. I just want to make 2 points. The first point that Colors Marathi has won millions of hearts in the last 1 decade with great storytelling which is authentic and family driven. Bigg Boss Marathi is one of the most marquee property for us. It has been going on for the last 5 seasons. The last season was spectacular and I'm very excited with this new season. I'm sure there will be a lot of unexpected thrills, twists and turns with these opening doors and the changing doors that's going to happen. So, can I request the AV to be played, please? So, I hope everybody is excited to usher in a new season. I want to say thank you to first Deepak from Banija and Endemol for shaping this product, for bringing international quality as well as authentic storytelling. Ritesh was telling me backstage that he's very involved in the creative product and he's just not the host. So thank you Ritesh for bringing in such a lot of credibility and authenticity and connect. Thank you. थँक्यू सर. आता मी आमंत्रित करते सतीश राजवाडे सर, एक्झिक्युटिव्ह व्हाईस प्रेसिडेंट मराठी क्लस्टर अँड बिग बॉस मराठी शोचे निर्माते एशिया एंडमोल स्टाईल इंडियाचे फाउंडर आणि ग्रुप सीईओ मिस्टर दीपक बोर यांना प्लीज सर. सतीश सर, मी तुम्हाला विनंती करते की तुम्ही 2 शब्द बोलावे. नमस्कार. खूप आनंद होतोय की बिग बॉस सीझन 6 ज्याची इतकी आतुरतेने सगळे वाट पाहत होते 11 जानेवारीला महाराष्ट्राच्या आणि या देशाच्या प्रत्येक घरात शिरतोय. महाराष्ट्राचं तुफान येतं. आणि मगाशी ज्या पद्धतीने तू म्हणालीस की भाऊ ओरडत होते, पण महाराष्ट्राला भाऊनी जे दिलं तो मान सुद्धा दिला, हो सर. सन्मान सुद्धा दिला आणि प्रेम सुद्धा दिला. हो. आणि या मान सन्मान आणि प्रेमातनच तो हक्क येतो. जेव्हा माणूस कुठेतरी चुकतो तेव्हा त्याला योग्य दिशा दाखवून, आणि दाखवताना थोडंफार ओरडायचंच असतं. हो. आणि त्या ओरडण्यामागे एवढं मोठं प्रेम असतं की ते प्रेम कुठेतरी तुमचं बोट धरून तुम्हाला शेवटच्या एपिसोड पर्यंत विनर ठरवण्यात खूप 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 मदत करतो. त्यामुळे थँक्यू सो मच भाऊ, ज्या पद्धतीने तुम्ही कंटेस्टंट्सना आतमध्ये मार्ग दाखवता आणि बिग बॉस बरोबर ते घर देशभरात नेता. महाराष्ट्राचं तुफान यायला फक्त 6 दिवस राहिलेत. वी आर एक्स्ट्रीमली एक्सायटेड. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. दीपक सर, तुम्ही काय सांगाल? Thank you. Good evening, everybody. Shumanto, Satish, thank you for this opportunity to really bring back the next season sooner. As everybody may have seen the last season, we are really going to
up the stakes, up the drama, up the twists, up the entire season this year to where we left off last year. If last year to me was just the trailer, the movie is really going to be, out now this season, and it was a big responsibility even last year, this year even more, purely because for us, this is a very, very important show. This is not just a show, this is an emotion for all of us here at Endemol, and we intend to take this to the next level. We intend to take this to the next level because we treat Maharashtra Marathi language as not a regional language, but as a main language across India. And for us, that is really, really important. And that was the big change that we made last year, that this is not a regional language, this is a language version, and we cannot be dishing out a version of Bigg Boss which is even 1% lesser from the Hindi show or even the international show. We want to make international quality content and disrupt the game, and we started last year, and like I said, last year was just the trailer. The movie is going to be out now, and I really thank Ritesh for helping, being the partner to really push the envelope last year, and very excited about what's going to come up this year. And I must say the entire team at Endemol is working non-stop in the last 60 days, including Christmas, New Year, all the holidays. They've been at it only to ensure that when we are out, we will give you a spanking new season. I have my colleague Ketan, the showrunner and creative producer, with me here, and really excited for the show coming out in the next few days. Thank you very much. थँक्यू सर, थँक्यू सो मच. सुमंत सर, तुमच्यासाठी काही प्रश्न आहेत, प्लीज. Every season of Bigg Boss bring a different theme, and audience are eager to know what to expect this season. Also, season 6 of Bigg Boss Marathi will be streaming on Jio Hotstar alongside Colors Marathi. How does this TV plus digital approach enhance the Bigg Boss experience for Marathi viewers? So whenever we approach any new season, it has to be fresh. Yeah. That's the first thing. It has to be unpredictable. It has to be filled with surprises. It has to create delight. And look, with the streaming platform, we are the largest streaming platform in the country. So with TV and JioStar, I think we'll be reaching to millions of homes in Maharashtra, and it will be a fantastic show. Yes. The Marathi audience is very discerning about the content quality. What steps have been taken to ensure global production standards while staying roots in Maharashtrian culture? I think Deepak mentioned about this. We are not going to mount this show like any ordinary show. This show will not be only comparable to what you see in Hindi. It will be comparable to what you see globally. So that's the first point. The second point, I think we will keep the authenticity and the cultural nuancing of Maharashtrians at the heart, because we are not going to deviate from there. The set, the casting, the technology that you are going to see is going to be of international standards. Yes. Thank you so much, sir. Satish sir. Yes. Satish sir, दार उघडणार आणि नशिबाचा गेम पालटणार, या थीम मागे तुमचं काय नक्की विचार काय? See, Bigg Boss is an emotion, let me tell you first. Yes, sir. It has no limitations to language. People get connected to the emotion that is हो, sir. presented in the show. दार उघडणार आणि नशिबाचा गेम पालटणार, ह्याच्या मागे इतकी उत्तरं आहेत जी सर्वसाधारण प्रत्येक माणसाला कोणताही शो बघताना पडतात. त्यामुळे प्रत्येक दरवाजाच्या मागे कदाचित आनंद असेल, सरप्राईज असेल, थ्रिल असेल. जसं मगाशी रितेश सर म्हणाले की भरपूर दरवाजे आहेत आणि ही प्रत्येक दरवाजाच्या मागे एक संधी आहे, एक अपॉर्च्युनिटी आहे. ती काय आहे ह्याच्यासाठी प्रत्येक जण उत्सुक असेल याची मला खात्री आहे. थँक्यू सर. मागचा सीझन म्हणजे अगदीच गुलिगत स्पीडने लोकांपर्यंत म्हणजे प्रेक्षकांपर्यंत पोहोचलाच आणि यशस्वी सुद्धा ठरला सर. सीझन 6 मध्ये केवळ मनोरंजनापुरतच न थांबता TRP आणि कलर्स मराठीसाठी ब्रँड एंगेजमेंटचे नवे बेंचमार्क सेट करण्यासाठी तुम्ही काय वेगवेगळं करणार आहात नक्की? मागच्या सीझनचं यश इतकं आहे, या इमोशनचं यश इतकं आहे की खरंच हा सीझन मराठीत अनाऊन्स झाल्यानंतर आम्हाला वेगळे प्रयत्न करावेच नाही लागले सर. त्याचं यशच इतकं आहे की आम्हाला ते सातत्याने समोरून येत राहिलं.
सो वी आर एक्स्ट्रीमली थँकफुल की मागच्या सीझन मध्ये जो एफर्ट अख्ख्या टीमनी टाकला, जो गेम भाऊनी पालटला हो सर. आणि जो प्रत्येक घराघरात मराठी माणसांनी डोक्यावर घेतला, त्याच्यासाठी खरंच आमच्यासाठी सुद्धा या सगळ्या ब्रँड्सचे दरवाजे उघडले गेलेत. आणि माझी खात्री आहे जेवढे दरवाजे या सीझन मध्ये आहेत त्याच्यापेक्षा जास्त दरवाजे ब्रँडसाठी उघडावेत. थँक्यू सो मच. जोरदार टाळ्या होऊन जाते सरांसाठी. दीपक सर, last year saw a mix of reel stars, actor, and even kirtankars also. How difficult is it to curate a group of strangers who can keep the audience hooked for 100 days straight? Well, actually, it's not difficult at all. It's very simple because it's an opportunity, and we do this for almost. It's a fun fact. We do this for almost 800 days in 1 year, in 365 days. Yeah. So it's not difficult at all, and we've been doing this for almost 19-20 years. Going on the trot. So we have significant amount of learnings, not just from globally but in India as well. So like I said, this is a Bigg Boss universe. Maharashtra Bigg Boss is the key component of this as well, and very, very important component of it. That is why we spent a significant amount of time last year, putting a new, fresh blueprint along with the team and Ritesh, and we had clear instructions what we wanted to do. We're going to take that forward. So to me, like I said, it's not difficult. It is an opportunity. Yes. And we take this very, very seriously of, cherry picking each and every one. Like even in Hindi this time, finding Tanya Mittal was somebody from the team, had to do it, and you will find exactly such exciting new personalities, characters who are coming into the house and engaging with Ritesh. थँक्यू सो मच सर. थँक्स अ लॉट. मान्यवरांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. सर तुम्ही इथेच थांबा आणि मीडियाला मी सगळ्यांना विनंती करते, तुम्हाला फोटोज घ्यायचे असेल तर सगळ्यांनी प्लीज पुढे या. पुढे येऊन येस येस तिथूनच घेताय. ओके, डन डन, ग्रेट सर. शक्य असेल तरच पुढे या प्लीज. सर येस, थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. फक्त फोटोज नाही, अजून भाऊंना आपल्याला, रितेश सरांना आपल्याला प्रश्न सुद्धा विचारायचे. सो प्लीज प्लीज गाईज, वेळेच्या अभावी आपल्याला जरा लवकर करावं लागेल. थँक्यू.